राज्यात जोरदार पावसाला सुरुवात, अनेक भागात पाणी साचलं, शेतीचंही नुकसान, खेडमध्ये बाजारपेठेत पाणी शिरलं. पुण्यात जोरदार पावसाची हजेरी, हांडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरात पाणी, आयबी गेस्ट हाऊसच्या पार्किंगमधील वाहनही पाण्याखाली, तर इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ. रायगडच्या कुंडलिका, आंबा आणि पातळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, नागोठणे शहरातील कोळीवाडा परिसरात नदीचं पाणी घरांमध्ये शिरलं. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पाणी. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्यानं रस्ता खचला, रस्ता खचल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद. फडणवीसांच्या जागी आपल्या नेत्याला पद देण्यासाठी अघोरी कृत्य, कॅबिनेटच्या वेळी फडणवीसांनी आपल्या खुर्चीखाली वाकून पाहावं, गोगावलेंच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊतांचा मोठा आरोप. पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी गोगावलेंकडून अघोरी पूजा, शिंदेंकडे गोगावलेंची तक्रार करणार, कारवाई न केल्यास पुढचं पाऊल उचललं जाईल, सूरज चव्हाण यांचा इशारा. राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाईंना निलेश राणेंचे धमकावण्याचे मेसेज, तर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही, नितेश राणेंची पोस्ट. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आज षण्मुखानंद मध्ये वर्धापन दिन सोहळा, तर वरळी डोममध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा, 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीझर जारी. युतीसाठी दोन्ही बाजूला सकारात्मक विचार, राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही लोकांची इच्छा, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, आज ठाकरे कोणतीही मोठी घोषणा करणार नाहीत, संजय शिरसाटांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि शिंदेंमध्ये आधी चर्चा झाल्या, शिंदे राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरीही गेले, मात्र अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राज ठाकरे स्वतः बोलतील, कोणी कोणाकडे जेवायला गेल्यामुळे युती किंवा आघाडी होत नसते, संदीप देशपांडेंचं विधान. बारामतीतील मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता सुरू असल्याचं समोर, बँकेत माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप, बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते, रणजय तावरेंचा सवाल. पीडीसीसी बँकेतील प्रकाराची एसआयटी चौकशी व्हावी, बँकेला नाबार्डला उत्तर द्यावं लागेल, सुप्रिया सुळेंची मागणी. पवार कुटुंब दरोडेखोरांची टोळी, अजित पवार आणि शरद पवार एकच, पीडीसीसी बँका निवडणुका जिंकण्यासाठीच माळेगाव कारखाना निवडणुकीवरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा. लोकलच्या दरवाजामध्ये बॅग घेऊन उभे राहण्यास मनाई, प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि पोलीस लोहमार्ग पोलीस ॲक्शन मोडवर. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज अकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार, आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरालाही आकर्षक सजावट. निसर्ग साहित्यात मोठं योगदान असलेल्या मारुती चितमपल्ली यांचं निधन, मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांकडून चितमपल्ली यांना श्रद्धांजली. अमेरिकेकडून मिडल ईस्टमध्ये 40,000 सैनिक तैनात, इराण इस्रायल युद्धादरम्यान अमेरिकेच्या हस्तक्षेपाची चर्चा. इस्रायलच्या होलोन शहरावर इराणी मिसाईल्सचा मारा, इराणी मिसाईल्सच्या हल्ल्यानंतर इस्रायलचं मोठं नुकसान.